तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो. ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. मला एवढं पाप होणार नाही, आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला, आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात. जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही. तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण साऱ्या महाराष्ट्रात आजही गाजते. ही हत्या अत्यंत निर्घुण पद्धतीने केली होती. आता या हत्येनंतर एका निलंबित झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य समोर आले. वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा खळबळजनक दावा या पोलीस अधिकाऱ्याने केलाय. रणजित कासले असे हे पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते बीडच्या सायबर विभागात ते पोलीस निरीक्षक होते. दरम्यान कासले यांचे वेगवेगळे दावे सोशल मीडियावर आले आहेत. रणजित कासलेंनी म्हटलंय की ज्यावेळी मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर आली त्यावेळी मी नकार दिला. एन्काउंटरसाठी 10 ते 50 कोटींपर्यंतची रक्कम दिली जाते. विशेष म्हणजे हवे तेवढे पैसे दिले जातात. आपण सायबर शाखेत असल्याने एन्काउंटर करू शकतो हे माहीत असल्याने मला ही ऑफर मिळाली होती असा त्यांचा दावा आहे. न्यूज बघितली की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि SIT बसवा. तर मित्रांनो, आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचंय. तर पहिले तर SIT बसून काही उपयोग होणार नाही. बसवायचंच असेल तर केंद्राची कुठली तरी SIT बसवा, तर ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल. तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो. ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. मला एवढं पाप होणार नाही, आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला, आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात. जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही. तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत. तर मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर. तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही. पण मित्रांनो, एन्काउंटर कसा, आता ऐका, एन्काउंटर कसा बोगस केला जातो. तर ते अशी टीम येते, एक जशी 4 लोकांची टीम आलेली. पहिले मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते, गुप्त बैठक, एकदम सिक्रेट ठिकाणी, आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं. मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले 5-6 जणांची दुसरी टीम निवडली जाते, विश्वासू लोक, आणि मग त्या ठिकाणी जातात. ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील, आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात. तिथली एक अधिकारी, 2 अंमलदार, म्हणजे 3 अंमलदार, 1 हवालदार, असे टीम तयार करतात. आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात. लमसम अमाऊंट देऊन टाकतात, 5 करोड, 10 करोड, 20 करोड, 50 करोड, जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत, आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची, इन्क्वायरी करायची, आमचं सरकार आहे, आमचं सरकार येणार आहे, आम्ही तुम्हाला या खात्यातून, आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू, असे ते आश्वासन देतात मित्रांनो. आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडवून आणतात. रणजित कासले यांनी दावा केलाय की फेक एन्काउंटरसाठी 4 लोकांची टीम असते. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहसचिवांची गुप्त बैठक होते. त्यात प्लॅन ठरतो. मग महत्त्वाच्या विश्वासू 5 ते 6 लोकांची टीम बनते आणि ठिकाण ठरवले जाते. घटनेची चौकशी जर करायची झाली तर सत्तेची ताकद असतेच, त्यातून सुटका कशी करून घ्यायची याची देखील हमी दिली जाते. कासले यांनी अजून एक दावा केलाय की आरोपीच्या हातात बेड्या असतात, याशिवाय दोरीने पाय बांधलेले असतात. अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक होता, बोगस होता. एकंदरीत कासले यांनी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटर बद्दल दावा केला असून फेक एन्काउंटर कसे होतात याबद्दलही सांगितलंय. आता मला सांगा, त्या आरोपीला मित्रांनो अशी बेड्या होत्या हातामध्ये, आणि तुम्हाला माहिती नाही, एक बागदोड असते. बागदोड म्हणजे दोरखंड असतो, दोरीनं असं बांधलेलं असतं हात, पूर्ण हात आणि पाय. तर मित्रांनो, अक्षय शिंदेनी कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं. एवढं जर हातकडी आहे आणि जर बागदोड आहे, दोरखंड बांधलेला आहे, तर किती बोगस एन्काउंटर होता. आणि याच्यामध्ये जर आरोपी बनवायचे, SIT केंद्राची बनवा. मित्रांनो, आवाज उठवा माझा, तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते. हे महाराष्ट्र सरकार खरंच नपुसक आहे, आणि हे विरोधी पक्षाचे सुद्धा नेते नपुसक आहेत. आवाज उठवा. यामध्ये जर आरोपी करायचंय ना, तर या गृहमंत्र्याला, देवेंद्र फडणवीसांना आरोपी करा मित्रांनो, त्याशिवाय काय होणार नाही. दरम्यान आता रणजित कासले कोण आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. रणजित कासले निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहेत. रणजित कासले हे बीड पोलीस दलात कार्यरत होते. कासले यांनी यापूर्वी गुजरातमध्ये जाऊन एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकी दिली होती.
25 मार्च 2025ला खंडणीचा व्हिडिओ समोर येताच कासले यांचं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र रणजित कासलेचा हा दावा खळबळ निर्माण करण्यासाठी असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. बीड कारागृहात वाल्मिक कराडवर महादेव गीतेने हल्ला केल्याचं समोर आलंय. त्यानंतर गीते गँगला संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सुल कारागृहात हलवण्यात आलंय. आता रणजित कासलेने नवा दावा केलाय. मात्र या दाव्यात तथ्य असेल तर कराडचा एन्काउंटर करून कोणाला वाचवण्याचा प्लॅन आहे का, असा प्रश्न आता निर्माण होतोय. Subscribe to One India and never miss an update.